तर मित्रांनो फायनली जयंत कानिटकरला होणार आता फाशीची शिक्षा, तर दुसरीकडे मात्र आता जानूला भेटणार न्याय, तर सिद्धू आणि भावनाचा आयुष्यात परत येणार आनंदाचा क्षण. तर मित्रांनो नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही पाहिलेच असेल मित्रांनो की आता सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये त्यांना बाळ होणार असतं आणि फायनली आता त्यांना पुढे बाळपण होताना तुम्ही पाहाचाल. पण त्यामध्ये मात्र ही निलंबरी सिद्धू आणि भावनाच्या बाळाला व्यवस्थित जगू नाही द्यायचं यासाठी खूप सारे प्रयत्न करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण त्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावनाला देखील माहीत असतं की आपल्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक संकट आपल्यावरती आली, पण आपल्या बाळाच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी ह्या निलंबरीला ती सोडणार नसतात. आणि त्याचप्रमाणे पुढे भावना ह्या निलंबरीची चांगली जिरवते. ती कशी जिरवते हे तुम्हाला सगळं पुढे पाहायलाच भेटेल. आणि त्याहीपेक्षा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिराज जो काही बायकोचा बैल झालेला आहे, आता त्याला देखील त्याच्या चुकीची जाणीव होते आणि त्याला कळतं की मी चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करतोय. त्याच्यामुळे अधिराज देखील आता निलंबरीच्या पुढे विरोधात जाताना तुम्ही पुढे पाहाचाल. तर ही निलंबरी ज्यावेळेस मात्र निवडणूक जिंकते त्यावेळेस मात्र ती अशा काय काय गोष्टी करते ना, त्या पाहिल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये एवढा राग जाईल की सांगायलाच नको. तर दुसरीकडे मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा क्षण हाच असतो की जयंत कानिटकरला शिक्षा कधी होणार, आपल्या जानूला न्याय कधी भेटणार. तर मित्रांनो पुढे फायनली तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला भेटणार आहे की आपल्या जानूला न्याय भेटतो आणि जयंत कानिटकरला शिक्षा होती. म्हणजेच मित्रांनो आपल्या जानूने आत्तापर्यंत ह्या जयंतला एकदाही शिक्षा झालेली नसते. म्हणजेच मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल ह्या जयंतने आपल्या जानूसोबत किती चुकीच्या गोष्टी केल्या, म्हणजेच आपल्या जानूला कितीतरी वेळा त्याने एवढं टॉर्चर केलेलं आहे आणि त्याच्याच ह्या त्रास सहन न होता जानूने आपल्या सगळं काही सहन करत करत इथपर्यंत जानू पोहोचलेली असते. आणि फायनली जानूने ठरवलेलं असते की या जयंतला मी शिक्षा तर देईल, पण मी त्याला फक्त शिक्षाच देणार नाही, तर मी त्याच्यासोबत असं काय काय करेल ना की त्यांनी माझा ज्या प्रकारे छळ केला आहे त्या सगळ्या गोष्टीचा मला बदला घ्यायचा आहे. आणि फायनली जानू ते करण्यात यशस्वी होते. जयंत कानिटकरला त्याला योग्य ती शिक्षा भेटावी यासाठी जानू प्रयत्न करत असते आणि फायनली जानू ते करण्यात यशस्वी ठरते. आणि पुढे मात्र जानू सगळ्यांसमोर जयंत कानिटकरचा खरा चेहरा घेऊन येते. लक्ष्मी, श्रीनिवास, सिद्धू, भावना हे सगळेजण फक्त पाहतच राहतात, कारण की त्यांना कोणालाच आजपर्यंत वाटलं नव्हतं की जयंत एवढा शातीर माणूस असेल आणि जयंत असे काय कांड आणि कुटाणे करेल म्हणून ते. आणि मित्रांनो फायनली आता सर्वांसमोर जयंतचा खरा चेहरा आलेला असतो. त्याच्यामुळे आता मात्र सगळ्यांना विश्वास बसलेला असतो की आत्तापर्यंत विश्वास जे काय बोलत होता त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या. म्हणजे ज्या प्रकारे श्रीनिवास आणि लक्ष्मी आपल्या विश्वासोबत वागलेले असतात ना, त्यांना वाटलं की ह्या विश्वाला असं वाटतंय की जानूचं लग्न पार नको व्हायला पाहिजे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी पुढे उघडकीस येतात आणि जानूला सगळं काही भूतकाळ आठवत होता हे समजल्याच्या नंतर लक्ष्मी श्रीनिवासला प्रचंड आनंद होतो. पण लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोळ्यावरती जी काही जयंत कानिटकर नावाची पट्टी बांधलेली होती ती फायनली आता सोडली जाते आणि त्यांना देखील कळतं की हा जयंत किती पापी माणूस होता आणि ते किती चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवत होते. म्हणजेच मित्रांनो आपल्या विश्वाने केलेला आत्तापर्यंतचा त्याग हे सगळं त्याचं आता फळ भेटणार आहे. म्हणजेच आपल्या विश्वाने स्वतःच्या आईला गमावलं, पण शेवटी मात्र ह्या जानूला न्याय भेटूनच दिला. आणि ह्या दळवींच्या लोकांनी आपल्या विश्वाला काय दिलं हे तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्यामुळे मात्र ह्या जानूचा तर एकीकडे पाहायला गेलं तर राग पण एवढाच येतोय आणि एकीकडे जानूसाठी वाईट पण वाटतंय की तिच्यासोबत जयंतने जे काय केलं ते खूप चुकीचं केलं. त्याच्यामुळे ह्या जयंतला योग्य ती शिक्षा होणं गरजेचंच होतं. तर पुढे मित्रांनो आपला विश्वास जानूच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो आणि जयंतला आता कोर्टामध्ये घेऊन जातो आणि त्याच्यानंतर मात्र जयंतला योग्य ती शिक्षा होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि खूप लोकांना असं वाटते की जयंतने एवढं पाप केलंय त्याच्यामुळे त्याला एवढी कडक आणि एवढी भयानक शिक्षा झाली पाहिजे ना की सांगायलाच नको. कारण की जयंतने आत्तापर्यंत नाही म्हणलं तर विश्वाच्या आईचा खुनी तो आहेच. त्याच्या अगोदर मात्र वेंकीसोबत पण त्याने चुकीचं केलंच होतं आणि त्याच्या अगोदर मित्रांनो पाहायला गेलं तर जानूच्या वर्गातील मित्र त्याला देखील त्याने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जानूच्या आजीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच ह्या जयंतने खूप साऱ्या चुका करून ठेवलेल्या आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना आता योग्य तो न्याय भेटावा यासाठी जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. आणि खूप लोकांचं असं म्हणणं आहे की त्याला एवढी भयंकर शिक्षा झाली पाहिजे की त्याला परत आयुष्यामध्ये असल्या काही गोष्टी आठवल्या तरी त्याचं हातपाय थरथर कापले पाहिजे. तर मित्रांनो आता आपल्या जानूला न्याय तर भेटेल, पण आता एकच काम झालं पाहिजे, म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीनिवासने आपल्या विश्वाचे पाय धरून त्याची माफी मागितली पाहिजे. कारण की मित्रांनो आत्तापर्यंत ह्या श्रीनिवासने लक्ष्मीने आपल्या विश्वाला नको तसले बोललेले असतात आणि त्याच्यावरती नको तसले आरोप पण केलेले असतात. आणि फायनली आता आपल्या विश्वामुळे त्यांच्या जानूला न्याय भेटतो. तर आपल्या विश्वाला देखील त्यांनी विसरता कामा नये, विश्वाची माफी मागावी, त्याला सन्मानाने त्या घरात परत घेऊन यायला पाहिजे. आणि राहिला मित्रांनो प्रश्न आपल्या सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना आता गोंडस बाळ होताना तुम्ही पुढे पाहाचालच, पण त्यामध्ये ही निलंबरी खूप साऱ्या कुटाने काड्या करायला जाणार हे तुम्हाला आधीपासून चांगलंच माहीत असेल. आणि मित्रांनो फायनली आता हे तिने किती जरी काड्या आणि कुटाने केले तरी आपल्या सिद्धू आणि भावनाला देखील योग्य तो न्याय भेटतोच. म्हणजेच त्या निलंबरीला योग्य ती शिक्षा होताना पुढे पाहायला भेटेल. आणि राहिला मित्रांनो प्रश्न आनंदीचा, तर आनंदीसोबत काय होणार का नाही, कारण की त्या आनंदीला पाहून खूप लोकांना राग येतोय. त्यांचं म्हणणं आहे की आनंदीला योग्य तिच्या वडिलांकडे पाठवावं आणि सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये
आयुष्यामध्ये त्यांच्यामध्ये फक्त बाळ असावं आणि त्यांचं आयुष्य सुखाने चालावं. तर मित्रांनो, सगळं काही तुम्हाला असंच पुढे पाहायला भेटेल. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या जयंतला योग्य ती शिक्षा कोणती झाली पाहिजे प्लीज एवढंच फक्त कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ह्या लक्ष्मीचे आता ज्यावेळेस डोळे उघडतील त्यावेळेस मात्र तिला प्रचंड धक्का बसतो. तर मित्रांनो, ह्या लक्ष्मीने आपल्या विश्वाची माफी मागितली पाहिजे का नाही हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. बाय.